अमृतमधुर संपूर्ण ज्ञानेश्वरी अध्याय 12 भक्तियोग ज्ञानेश्वरी श्लोक 1 ओवी क्रमांक 1 ते 34। अर्जुन म्हणाला, जे अनन्य प्रेमी भक्तजन निरंतर आपले भजनात व ध्यानात रत असलेले तुझ सगुणरूप परमेश्वराची अतिश्रेष्ठ भावाने उपासना करतात आणि जे भक्त अविनाशी सच्चिदानंद घन निराकाराचीच उपासना करतात, त्या दोन्ही प्रकारच्या भक्तांमध्ये अतिउत्तम योगवेत्ते कोण आहेत? त्या ज्ञानी किंवा भक्त या दोघांपैकी हे अनंता कोणी तुझ्या ऐक्यरूप योग किंवा भक्तियोग तत्वतः जाणला आहे ते सांगा। ओवी क्रमांक 35 ते 59 श्लोक 2 ते 4। भगवान श्रीकृष्ण म्हणाले, माझ्या ठिकाणी मनाला एकाग्र करून निरंतर माझ्या भजनात व ध्यानात रमणारे जे भक्तजन अतिश्रेष्ठ श्रद्धेने युक्त होऊन मज सगुणरूप परमेश्वराला भजतात, ते मला योगामध्येही अतिउत्तम योगी वाटतात, अर्थात त्यांना मी अतिश्रेष्ठ मानतो। असा भक्त हा केवळ योगाला जाणणाऱ्यात श्रेष्ठ विद्वान असतो असे नाही, तर योगयुक्तात म्हणजे अनुभव असणाऱ्यात श्रेष्ठ असतो। जे पुरुष इंद्रियांच्या समुदायाला चांगल्या रीतीने वश करून मन बुद्धीच्या पलीकडेच सर्वव्यापी अकथनीय स्वरूप आणि सदा एकरस राहणारे नित्य निश्चल निराकार अविनाशी सच्चिदानंद घन ब्रह्माची निरंतर ऐक्य भावनेने उपासना करतात, ते सर्व भूतांच्या हितामध्ये रत असलेले आणि सर्वांच्या ठिकाणी साम्य बुद्धी ठेवणारे योगी मलाच प्राप्त होतात। भक्तीने जे प्राप्त होते आणि विवेक वैराग्ययुक्त श्रवण मनन निधी ध्यासाच्या ज्ञानमार्गाने जे प्राप्त होते, त्याशिवाय योगाच्या सामर्थ्याने अधिक काही प्राप्त होते असे नाही, उलट योग साधकाला कष्ट मात्र फार होतात। श्लोक क्रमांक 5 ओवी क्रमांक 60 ते 75। योग्याने सर्व भूतांचे हित म्हणजे सुखाचे साधन असलेल्या निर्विशेष निर्गुण निराकार ब्रह्माचे ठिकाणी सगुण भक्तीचे सहाय्य न घेता आसक्ती वाढवलेली असते। त्यांच्या योग मार्गामध्ये इंद्रादिकांची पदे वाटमारेपणा करीतात आणि वृद्धी सिद्धीच्या जोड्या आडव्या पडून राहतात, साधकांना पुढे समाधीपर्यंत जाऊ देत नाही। कामक्रोधांचे उपद्रव अनेक प्रकारांनी उपद्रव करतात आणि निराकार ब्रह्माबरोबर साकार शरीराला लढावे लागते। तहान प्यावी, भूक लागल्याने भूकच खावी, जागृती असणे हेच झोपणे अशी योग्याची अवस्था असते। तो जंगलात राहू लागला तर थंडी वाजू लागते, त्यावेळी थंडीच पांघरतो। ऊन लागत असते तर ऊन पांघरतो, पाऊस पडत असेल तर पावसाच्या घरात राहतो। अर्जुना, सती जाताना पतिव्रतेला पतीच्या प्रेतासह एकदाच अग्निप्रवेश करावा लागतो, पण येथे तर पती वाचून नित्य नवा अग्निप्रवेश करावा लागतो, त्यामुळे हा कठीण योग आहे। या मार्गात फुकट आणि मरणाशीच नित्य नवे युद्ध आहे। योग मार्ग हा मृत्यूपेक्षा तीक्ष्ण आहे। कढत असलेले विष पिववेल काय, किंवा डोंगर गिळताना मुख फाटणार नाही काय, त्याप्रमाणे योगाचा अभ्यास महाकठीण आहे। पांगळ्याला वायूशी स्पर्धा करणे असे शक्य नाही, तर त्याप्रमाणे देह तादात्म्य असलेल्या जीवांना योगमार्गाने अव्यक्त ब्रह्माचे ठिकाणी गती प्राप्त होणे शक्य नाही। श्लोक 6 ते 7 ओवी क्रमांक 76 ते 96। वेदाने नको म्हणून सांगितलेले निषेध कर्म दूर करतात आणि कर म्हणून सांगितलेल्या विधीचे पालन करतात। ती कर्मे निष्काम बुद्धीने मला अर्पण करून कर्माची फळे नाहीशी करतात। सर्व कर्मे मला अर्पण करून जणू ती आपल्याकडून घडलीच नाहीत असे करतात। भक्ताच्या ज्या ज्या कायिक वाचिक मानसिक सामान्य क्रिया आहेत, त्या क्रियांना माझ्या वाचून दुसरीकडे
धाव नसते त्या भक्तांना मी मातृप्रेमाने पदरात घेतो. अर्जुना, रामकृष्णाच्या सगुण रूपांचा समुदाय करू मी. त्या त्या भक्ताच्या भावाला वैकुंठाहुनी धावत आलो. माझ्या नामाच्या हजारा नावा आहेत. या नावा संसारसागरात सज्ज ठेवून मी भक्तांना तारण्यासाठी नावाडी झालो आहे. कोणा एका भक्ताच्या पोटाला केवळ प्रेमाची पेटी बांधली आणि मग त्याला सायुज्य मोक्षाच्या तीरावर आणले. माझ्या भक्ताला संसाराची वा संसारातून उद्धरून जाण्याची यापैकी एकही काळजी नसते. त्यांच्या योग्य रीतीने उद्धार करणारा मी सर्व काळ तयारच आहे. अर्जुना, माझ्या सगुण रूपाचे ठिकाणी चित्त स्थिर करणाऱ्या त्या भक्तांचा मृत्यूरूप संसारसागरातून मी तत्काळ उद्धार करतो. श्लोक 8 ते 12. ओवी क्रमांक 97 ते 143. अर्जुना, एक मनत सर्व वृत्तीसह आणि बुद्धीच्या निश्चयासह माझ्या सगुण रूपाचे ठिकाणी वतनदार करून ठेव. तुझे मन आणि बुद्धी या दोघांनी प्रेमासह एकदमच प्रवेश केला तर तू मलाच प्राप्त होशील. श्रीकृष्ण आणि अर्जुन असे द्वैत राहणार नाही. तू माझेप्रमाणेच सर्व व्यापक विशाल होशील. मनबुद्धीसहित हे चित्त पंचविषयांनी स्पर्शित होऊ न देता माझ्या हाती देऊ शकणार नसशील. तर तू आपले चित्त 8 प्रहारांपैकी फार थोडा वेळ मला देत जा. मग त्या क्षणभरात माझे चित्ताला अनुभवास येईल. त्या कालात ते चित्त विषयाविषयी अरुची घेईल. त्या कालापुरते त्याला विषय आवडणार नाहीत. ज्याप्रमाणे शरद ऋतूने प्रवेश केला म्हणजे नदी ओसरू लागते, त्याप्रमाणे मनबुद्धीने माझ्यात प्रवेश केल्यानंतर चित्त हे प्रपंचापासून वेगाने बाहेर पडते आणि हळूहळू कालांतराने माझीशी एकरूप होते. हाच अभ्यासयोग आहे. या अभ्यासयोगाने अमुक एक गोष्ट होणार नाही असे नाही. अभ्यास करण्याकरिता तुझ्या अंगात सामर्थ्य नसेल तर तू ज्या स्थितीत असशील त्या स्थितीत राहा. इंद्रियांचा निग्रह करू नकोस. भोगाचा त्याग करू नकोस. कुलपरंपरेने धर्माचे आचरण कर. वेदाने सांगितलेल्या विधिनिषेधाचे पालन कर. परंतु मनाने, वाणीने, देहाने जे कर्म होत राहील ते मी करीत आहे असे अभिमानाने म्हणू नकोस. विश्वाचे सर्व व्यवहार परमेश्वर सत्तेने होतात. माळ्याने जिकडे नेले तिकडे पाणी जसे शांतपणे जाते त्या पाण्याप्रमाणे आपले जीवित अभिमानरहित केले असावे. तू आपल्या डोक्यावर ओझे घेऊ नकोस. आपली चित्तवृत्ती माझी ठिकाणी अखंड ठेव. अर्जुना, माझ्या अखंड अनुसंधानाने देहत्याग झाल्यानंतर तू सायुज्य मोक्षाच्या घरी येशील. अर्जुना, प्रत्येक वेळी माझे स्मरण ठेवण्याचा आग्रह सोडून दे. परंतु तुझी बुद्धी इंद्रियांचा निग्रह करण्याविषयी असू दे आणि ज्या वेळी जी कर्मे घडतील त्या सर्वांच्या फळांचा त्याग करीत जा. फलेच्छा मनात ठेवू नकोस. वृक्ष किंवा वेली आले फळे टाकून देतात त्याचप्रमाणे यथासांग घडलेली कर्मे फळाची इच्छा न करता टाकून दे. खडकावर जसा पाऊस पडावा, अग्नीत जसे पेरावे, स्वप्न जसे पहावे त्याप्रमाणे कर्म निष्फळ आहे असे मान. निधिध्यासाने चित्तवृत्ती ब्रह्मानिष्ठ झाल्यानंतर शरीर, कर्मेंद्रिय, ज्ञानेंद्रिय, मन आणि बुद्धी हे सर्व पदार्थ त्या ध्यानात समरस होतात तेव्हा सर्व कर्मे सहजच दूर होतात. मग कर्मच जर जेथे दुरावले तेथे फलत्याग आपोआपच घडतो आणि त्या त्यागामुळे पूर्ण ब्रह्मरूप शांती आपल्याशी एकरूप होते. मर्म न समजता केलेल्या अभ्यासातून ध्यान श्रेष्ठ आहे. ध्यानाहून मज परमेश्वराच्या स्वरूपाचे ध्यान श्रेष्ठ आहे. ध्यानाहूनही सर्व कर्माच्या फळांचा माझ्यासाठी त्याग करणे श्रेष्ठ आहे. त्यागाने तत्काळ परमशांती लाभते.
सारे जीवन अमृतमय बनून जाते. श्लोक 13. ओवी क्रमांक 144 ते 150. जो सर्व भूताविषयी द्वेष कधीही करत नाही, ज्याप्रमाणे व्यापक चैतन्याला आपला हा परका असा भेद माहीत नाही, त्याप्रमाणेच ज्याचे ठिकाणी पराभव असतो, उत्तमांना धारण करावे व अधमांचा तिरस्कार करावा अशा प्रकारचा राग द्वेष करण्याची बुद्धी कधीही जाणत नाही, त्याप्रमाणे जो सर्वांशी प्रेमाने वागत असतो, प्राण जसा राजा व रंक यांच्या शरीरात समप्रमाणात असतो, त्याप्रमाणे खरा भक्त श्रीमंत गरीब सर्वांबरोबर अत्यंत प्रेमाने वागत असतो. गायीची तहान दूर करावी आणि राजाला विष होऊन मारून टाकावे असे करण्याचे पाणी जसे जाणत नाही, त्याप्रमाणे सर्व भूतमात्राविषयी ज्याचे मनात मित्रत्व असते, तो सर्वांशीच प्रेमभावनेने वागत असतो. त्याच्या हृदयात अपार कृपा भरलेली असते. तो सर्वांवर कृपेचा वर्षाव करीत असतो. मी आणि तू ही द्वैताची वार्ता त्याच्या मनात नसते. तो सुख-दुःख यांच्या पलीकडे गेलेला असतो. ज्याच्या अंतःकरणात क्षमाभाव असतो, तो सदैव संतोषी राहतो. कोणत्याही प्रकारचा अहंकार त्याचे हृदयात नसतो. हृदयात प्रेम भरलेले असते, त्यामुळे अहंकाराला जागाच नसते. एखाद्याने त्याचे विरुद्ध अपराध केला तर तो त्याला क्षमा करतो व देवास प्रार्थना करतो की देवा त्याला सुबुद्धी दे, माझी पुण्याई त्याला मिळू दे, अशी तो प्रार्थना करतो. श्लोक 14. ओवी क्रमांक 151 ते 164. वर्षा ऋतू वाचून समुद्र जसा पाण्याने अखंड भरलेला असतो, त्याप्रमाणे तो खरा भक्त कोणत्याही भोगा वाचून सदा संतुष्ट असतो. तो अंतःकरणाला विषयापासून आवरून धरतो. सदैव निश्चयाने सत्कर्मात रममाण झालेला असतो. जीव आणि परमात्मा हे दोघे ज्याच्या हृदयरूपी मंदिरात ऐक्याच्या आसनावर बसलेले असतात. अर्जुना, अंतःकरणात जीव ब्रह्मैक्य योग आणि बाहेर अष्टांग योग हे दोन्ही चांगल्या रीतीने प्रकाशित झाल्यानंतरही ज्याचे ठिकाणी माझ्याविषयी प्रेमयुक्त भक्त आहे, अर्जुना, तो माझी सेवा करतो म्हणून तो भक्त आहे. परमात्म्याशी एकरूप झाला म्हणून तो योगी आहे. सुख-दुःखांच्या बंधनापासून सुटला म्हणून तो मुक्त आहे. माझ्याविषयी मनात अनुराग असतो म्हणून तो माझी प्रिय पत्नी आहे. त्याला मी आवडतो म्हणून मी त्याचा पती आहे. अशा प्रकारे विविध रूपाने तो खरा भक्त मला आवडतो. तो मला स्वतःच्या जीवाइतका आवडतो. खरोखर त्याच्या प्रेमाविषयी बोलता येत नाही, प्रेम शब्दातून प्रगट करता येत नाही, परंतु अर्जुना, तुझे श्रद्धेमुळे मी हे बोलत आहे. मी माझ्या भक्ताला बसण्यासाठी अंतःकरणरूपी आसन घालतो. श्लोक 15. ओवी क्रमांक 165 ते 171. समुद्राच्या खवळण्याने जलचरांना कधी भय निर्माण होत नाही आणि जलचरांनी समुद्राला कधी त्रास दिला नाही. त्याप्रमाणे सत्ता, संपत्ती, विद्वत्ता, तारुण्य इत्यादीमुळे अहंकाराने उन्मत्त जगाने कितीही त्रास दिला तरी ज्याला उद्वेगाचा स्पर्श होत नाही आणि जो कधी काया वाचा मनाने जगाला कधीही त्रास देत नाही. शरीर जसे स्वतःच्या अवयवांना कंटाळत नाही, त्याप्रमाणे आत्मरूपाने मीच प्रत्येकाच्या अंतःकरणात आहे. अशा अद्वैत भावाने कोणत्याही प्राण्याला कंटाळत नाही, त्याचा त्रास मानत नाही. जगच ज्याचा देह झाले आहे म्हणून सुख दुःखे नष्ट झाली आहेत. दुसऱ्याचा उत्कर्ष झाला की आनंद निर्माण होत राहतो. तो भयाने व उद्वेगाने रहित असतो. एवढी अवस्था प्राप्त झाल्यावरही तो माझेवर अपार प्रेम करत असतो. तो माझ्या जीवाने जगत असतो. तो आत्म आनंदाने तृप्त झालेला असतो. त्याच्या रूपाने जणू मोक्षच नवजीवनाला प्राप्त झाला आहे. तो पूर्णतारूपी स्त्रीचा प्रिय पती झालेला असतो. श्लोक 16. ओवी क्रमांक 172 ते 189. अर्जुना, ज्याचे ठिकाणी कोणत्याही विषयाच्या गरजेचा
प्रवेश होत नाही, ज्याला कशाची गरज वाटत नाही, ज्याचे अस्तित्व सुखाला उत्कर्षकारक आहे. काशीला देह ठेवल्यानंतर मोक्ष मिळतो, परंतु संतांच्या सान्निध्यात जिवंतपणीच मोक्ष प्राप्त होतो. जीवन पूर्ण आनंदरूप होऊन जाते. हिमालयाची यात्रा अवघड. जीविताला धोका असतो, परंतु संतांच्या संगतीत कसल्याही प्रकारचा धोका नसतो. संतांच्या हृदयात हिमालयापेक्षा अनंतपटीने उंच निस्वार्थ प्रेम भरलेले असते. गंगा पवित्र आहे, परंतु स्नान करताना बुडण्याची भीती असते. संतांच्या संगतीत कोणत्याही प्रकारची भीती नाही. आकाश जसे व्यापक आणि जगातील सर्व व्यवहारविषयी उदासीन असते, त्याप्रमाणे ज्याचे मन ब्रह्मरूप झाल्यामुळे आणि काही करण्याविषयी जाणण्याविषयी उदासीन असते. सूर्य जसा आत बाहेर शुद्ध असतो, तसा तो आत बाहेर शुद्ध असतो. तो सदैव प्रसन्न व सुखी असतो. कर्म करताना मी कर्ता आहे असा त्याला अभिमान नसतो. तो फक्त ते ब्रह्म मी आहे या मर्यादेपर्यंत ओतप्रोत भावाने साम्यावस्थेला प्राप्त झाला आणि द्वैताच्या पैलतीराला पोहोचवून कृतार्थ झाला. त्याच्या मनात द्वैताचा विचार नाही, परंतु कल्पित द्वैत ठेवून भक्तिसुखाचा आनंद घेण्यासाठी स्वतःला देव आणि भक्त या दोन भागात विभागून आपण सेवक बनतो. दुसऱ्या भागाला माझे नाव ठेवतो, त्याला देव मानतो. अशा भक्तांचा आम्हाला छंद लागलेला असतो. तो भक्त आमच्या ध्यानाचा विषय आहे. तो भेटला तरच आम्हाला समाधान लाभते. त्या भक्तासाठी मला अनेक प्रकारची रूपे धारण करावी लागतात. मला सगुण रूपाने अवतार घ्यावा लागतो. त्या खऱ्या भक्तावरून जीव प्राणाच्या मीठ मोहऱ्या उतरून टाकाव्यात इतका तो मला प्रिय आहे. श्लोक क्रमांक 17, ओवी क्रमांक 190 ते 196. तो आत्मानंदाच्या प्राप्तीसाठी जगात चांगले काही पाहत नाही, म्हणून कोणत्याही भोगविशेषाच्या प्राप्तीने हर्षित होत नाही. जो आपणच जर ब्रह्मरूपाने विश्व झाला आहे, त्यामुळे सर्व प्रकारचे भेदभाव त्याच्या मनातून नाहीसे होतात. सूर्याच्या ठिकाणी रात्र किंवा दिवस हे दोन्ही जसे संभवत नाहीत, त्याप्रमाणेच त्या भक्ताचे ठिकाणी चांगल्या वाईट कर्माचे किंवा भोगाचे संस्कार उमटत नाहीत. त्या खऱ्या भक्ताकडून स्वभावतः कर्म घडते आणि भोगलेही जाते, पण त्याचे संस्कार त्याच्या मनात राहत नाहीत. असा जो केवळ शुद्ध ज्ञानरूप होऊन राहिला तरीसुद्धा तो माझ्या सगुण रूपाने भजन करीत असतो. त्यामुळे तोच आम्हाला सर्वात प्रिय आहे. अर्जुना, तुझी शपथ वाहून सांगतो की हे मी औपचारिक बोलत नसून अगदी सत्य वास्तुस्थिती आहे. श्लोक 18, ओवी क्रमांक 197 ते 206. खऱ्या भक्ताच्या ठिकाणी भेदभावाची वार्ता नसते. त्यामुळे शत्रू आणि मित्र या दोघांना तो सारख्या योग्यतेचा समजतो. दिवा ज्याप्रमाणे घरच्या माणसांसाठी उजेड घ्यावा व परक्या माणसांसाठी अंधार द्यावा असे जाणत नाही, त्याप्रमाणे भक्त हा माझा हा परका हे मानत नाही. वृक्षावर तोडण्यासाठी जो घाव घालतो किंवा जो पाणी घालून त्याचे संगोपन करतो, त्या दोघांनाही वृक्ष समतेने छाया देतो. ऊस पाणी देऊन वाढविणाऱ्यास गोड व चरकात घालून गाळणाऱ्यास कडू होत नाही. त्याप्रमाणे भक्ताच्या मनात शत्रुमित्राविषयी समभाव असतो. मानापानाचे वेळी तो सर्वांशी सारख्याच प्रेमाने वागतो. पावसाळा, हिवाळा आणि उन्हाळा या तिन्ही काळात आकाश जसे समान असते, त्याप्रमाणे अनेक प्रकारच्या प्रसंगात तो समान असतो. मेरू पर्वताला वाऱ्याचे सतत धक्के बसले तरी तो स्थिर असतो, त्याप्रमाणे सुखदुःखाचे धक्के बसले तरी तो स्थिर असतो. चांदणे जसे राजा व रंक या दोघोविषयी आपल्या शीतलतेने समान
असते त्याचप्रमाणे तो सर्व भूतमात्रांविषयी समान असतो. तिन्ही लोक अशा प्रकारे वागणाऱ्या भक्ताची इच्छा करतात. श्लोक क्रमांक 19 ओवी क्रमांक 207 ते 229. अर्जुना, आकाशाला जसा चांगल्या वाईटाचा लेप लागत नाही त्याप्रमाणेच निंदा स्तुतीचा त्याला लेप लागत नाही. कोणी निंदा केली किंवा कोणी स्तुती केली तरी तो निस्वार्थ प्रेमाचा वर्षाव करीत जीवनाची वाटचाल करीत असतो. जे मिळेल त्यामध्ये तो पूर्ण समाधानी असतो. पावसा वाचून समुद्र जसा सुकत नाही तसा तो भोग वाचून अप्रसन्न होत नाही. हे सारे विश्व माझे घर आहे हे त्याने जाणलेले असते. प्रेमाचा वर्षाव साऱ्या विश्वावर तो सतत करत असतो. त्यामुळे विश्वाशी तो एकरूप झालेला असतो. अर्जुना, त्याला मी माझ्या डोक्यावरचा मुकुट करतो, त्याला मी डोक्यावर घेतो, मी त्याला नमस्कार करतो, त्याचे पाय हृदयात धारण करतो, त्याला पाहण्यासाठी मला डोळे निर्माण झाले, त्याला दृढ आलिंगन देण्यासाठी 2 हातावर दुसरे 2 हात घेऊन मी वैकुंठाहून आलो. अशा खऱ्या भक्ताचे जे चरित्र ऐकतात तेही मला प्राणापेक्षा आवडतात. श्लोक 20 ओवी क्रमांक 230 ते 247. मला जगात श्रेष्ठ मानून या भक्तितत्वाविषयी प्रेम धारण करून मी आणि माझी भक्ती यांनाच सर्वस्व मानून माझा व भक्तीचा जे स्वीकार करतात. अर्जुना, या जगात तेच भक्त आणि तेच योगी आहेत. त्यांच्या भेटीसाठी मला उत्कंठा असते. ते पुरुष तीर्थ आहेत, क्षेत्र आहेत, जगात तेच एक पवित्र आहेत. आम्ही त्या भक्ताचे ध्यान करू, त्याची पूजा ही आमची देवपूजा. अशा प्रेमळ भक्ताच्या कथेचा जे अनुवाद करतात त्यांना देखील आम्ही आपली इष्टदेवता मानू. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली.